आणखीन एक महत्त्वाची आणि टफ फाईट म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो बीडचा मतदारसंघ आहे। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बीडचा गड कोण राखणार? मुंडे गड राखणार की बजरंग सोनवणे बाजी मारणार? नक्कीच संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे ते बीड लोकसभा मतदानावरती मतमोजणीवरती आहे। कारण तसंच आहे, सगळ्यात मोठी फाईट महाराष्ट्रातून बीडमध्ये वर्तवली जाते। बजरंग सोनवणे उर्फ पंकजा मुंडे यांच्यात खरी लढत आपल्याला होताना पाहायला मिळते। तसं जर पाहिलं, बीड हे सतत चर्चेमध्ये राहिलेलं आहे। राजकीय राजकारणामधलं बीडचं जे वलय आहे ते वेगळं आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात बीडमध्ये निकालाला सुरुवात होणार आहे। निकालानंतर नेमकं आता या विजयाचा गुलाल कोणाकडे लागणार, विजय कोण होणार याची उत्कंठा जी आहे ते महाराष्ट्राला तर सिगेला पोहोचलेली आहे। साधारणतः 8 वाजता पोस्टल मतदान जे आहे ते सुरू होणार आहे। त्यानंतर 9 वाजल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिली जी फेरी आहे ते सुरू होणार आहे। एक आतापर्यंत जर पाहिलं तर 14 जे आहेत ते फेऱ्या आहेत, त्यापैकी 28 जे फेऱ्या आहेत आणि 14 ठिकाणी जे टेबल्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता साधारणतः 12 ते 1 दरम्यान नेमका विजय कुणाच्या बाजूने झुकतो हे पाहणं जिकिरीचं ठरणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने जो पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। इथून जर पाहिलं तर सकाळी साधारणतः 5:30 वाजल्यापासून जे पोलिंग मतमोजणी केंद्रावरचे जे एजंट आहेत त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। कसून चौकशी त्यांची करण्यात येते। एकंदरीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत, ॲडिशनल डीजी आहेत, त्यांनी देखील 2 दिवसापासून इथं बीडमध्ये तळ ठोकून आहे। आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं आता नेमकं जे चित्र आहे थोड्या वेळानं आता स्पष्ट होणार। नक्कीच महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेला